नमस्कार। या वेळेत टायमिंग रात्रीचे 8 वाजलेले आहेत। मी स्वयंपाक करत आहे। दिनेशला म्हटलं तोपर्यंत की रवा लाडू बनव, म्हणजे रवा लाडूचं मिश्रण मी अगोदरच बनवून ठेवलेलं होतं आणि व्यवस्थित गार पण झालेले बघू शकता। एकदम परफेक्ट मिश्रण बनलेलं आहे, म्हणजे सगळ्यांना हे लाडू परफेक्ट बनवता येतील। फक्त राऊंड राऊंड शेप द्यायचा आहे। दिनेशला तेच म्हटलं की लाडू बनव, पण नाही, अगोदर म्हणत होता मम्मी नको, हे रवा हाताला चिटकेल असं तसं खूप सारं सांगत होता, कारण मुलांना अशी कामं करायला अजिबात आवडत नाही। तरी पण दिनेश इकडे हे लाडू बनवत होता। बघू शकता छान राऊंड राऊंड शेप देत आहे, पण एकसारखे लाडू बनवायला दिनेशला जमत नव्हतं। एक मोठा एक छोटा असं बनवत होता। तर काही हरकत नाही, घरी तर खायचे आहेत, कुणाला द्यायचं आहे तर म्हणलं तुला जसं जमतं तसं बनवून घे। तोपर्यंत मी स्वयंपाक बनवला आणि दिनेशचं आणि बाबांचं जेवण झालेलं आहे आणि ही सगळी कामं किचनची थोडीफार आवरून मी बसलेच होते। तोपर्यंत दिनेशचे पप्पा आले। आता टायमिंग सांगितलं रात्रीचे 10-10:30 वाजले। थोडंसं लेटच येतात हे, म्हणजे गॅरेजची कामं कसं असतात काही नक्की नसतं, कधीही ते काम येतं। त्यामुळे कधी लेट होतो कधी लवकर येतात। तर आता टायमिंग 10-10:30 वाजलेले येतात। यावेळी सगळेजण झोपले असतील, पण आमचं आणखीन स्वयंपाक आणि जेवण खाणंच असतं। तर मी आता बनवत आहे इकडे उपमा, म्हणजे आजचा रविवारचा उपवास आहे। तर उपमा किंवा पोहे किंवा सुशेला असा नाश्ता मी बनवत असते। तर रवा मी अगोदरच भाजून ठेवलेला आहे आणि इकडं कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं चिरून घेतलेलं आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं टाकलं, कढीपत्ता टाकलेला आहे, हिरवी मिरची, कांदा टाकलेला आहे, परतून घेतलं। एकदम गोल्डन ब्राऊन करायचं नाही, हलकासा कच्चेपणा गेला की नंतर मी हळदी पावडर, कोथिंबीर टाकली, परतून घेतल्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे। आता टाकायचं चवीपुरतं मीठ आणि या पाण्याला उकळी आली की यामध्ये भाजलेला रवा टाकायचा आहे। उपमा हा माझा फेवरेट आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने बनतो, खाण्यासाठी खूपच टेस्टी। तर इकडं उपमा बनून तयार झालेलं, म्हणजे रवा टाकला मी वाटीभर आणि छान मी मिक्स करून घेतलेला आहे। कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे आणि गॅस वगैरे सगळं क्लीन करायचं आहे मला, म्हणजे रात्री सगळ्यांचं जेवण खाणं झाल्यानंतर जितके भांडे झाले सगळे मी क्लीन करते आणि मगच किचन काउंट स्वच्छ धुवून घेते, कारण आणखी स्वयंपाक वगैरे हे ते बनतच असतं। तर इकडं बघू शकता उपमा बनून तयार झालेला आहे। आणखीन एक वेळा परतो मी कमी गॅसवरती ठेवलेला आहे। हे बसले TV पाहत, तर खरबूज दिलेले खाण्यासाठी, म्हणजे खरबूज खूप सारे आणून ठेवलेले आहेत। म्हणजे आता गरमी स्टार्ट झालेली आहे, मार्केटमध्ये ताजे छान असे कलिंगड खरबूज भेटत आहे, तर खूप सारे आणून ठेवलेले आहेत। दररोज ज्यूस पण बनत आहे आणि असंच खायला पण घेतलेले आहेत, तर यांना पण दिलेलं आहे। जोपर्यंत की खरबूज एन्जॉय करत आहे तोपर्यंत उपमा पण बनवून तयार झालेला आहे। आणि हो, यामध्ये डाळ व शेंगदाणे मी काहीच टाकलेलं नाही आहे, कारण दाताचा प्रॉब्लेम सगळ्यांना आहे। पोहे सुशला बनतो त्यामध्ये मी वाटण करून टाकत असते। तिकडे बघू शकता छान असं गरमागरम उपमा बनवून तयार आहे। तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण उपमा खायला। आणि इकडे लाडू पण बनवून दिनेशने ठेवलेले, ते पण मला डब्यात भरायचे आहेत। उपमा वगैरे खाऊन झाला आणि जितके भांडी झाले होते सगळे क्लीन करून किचन काउंट स्वच्छ करूनच मी झोपलेली होते। कितीही लेट हो, मी किचनमध्ये पसारा किंवा भांडे कुंडे ठेवत नाही, कारण मॉर्निंगला झोपीतनं उठलं की एकदम फ्रेश किचन पाहायला भेटते। कारण आपण किचनभर पसारा आणि ती मुसरी भांडी ठेवली ना, खरंच मॉर्निंगला मूड ऑफ होतं ते सगळं बघून। तर मला कितीही लेट हो झोपायला, कधी 12 पण वाजतात, तरी पण मी ते किचन क्लीन करूनच झोपत असते। एक सवय पण झालेली आहे। तर हा दुसरा दिवस आहे, मॉर्निंगची वेळ आहे। मी इकडे बनवत आहे नान। ही रेसिपी मी शेअर केलेली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये, खूपच टेस्टी आहे नान आणि यासोबत मी काजू करी बनवलेली आहे। तर हे नान आणखीन एक 3-4 मला बनवायचे होते, तर तेच मी बनवत आहे। म्हणजे नान मी कशा पद्धतीने पीठ मळलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेलं आहे, म्हणजे पाहुणे वगैरे आले त्यावेळेस सुचणे की काय बनवायचं, तर अशा पद्धतीने नान आणि काजू करी तुम्ही बनवू शकता। आणि बाबांसाठी इकडे सपक वरण बनलेलं आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये तिखट वरण भात हे तर लागणारच आहे। तर मी इकडे बनवत आहे वरण, म्हणजे कसाही स्वयंपाक बनवा, म्हणजे आपला रेग्युलर आहे, साधा सिंपल, म्हणजे जसं वरण भात हे सगळ्यांचं फेवरेट आहे। तर मी इकडं नंतर बनवलेलं आहे। मॉर्निंगला तर या नाश्त्यामध्ये नान आणि काजू करी हे बनलेले आहे, सगळ्यांचं एक वेळचं जेवण खाणे झालेलं आहे। दुपारच्या जेवणामध्ये इकडे सपक वरण, तिखट वरण भात हे सगळं बनलेलं आहे। त्यानंतर मी इकडे देवपूजा केलेली आहे। तर ही आहे आजची देवपूजा। आज थोडासा लेट झालेला होता पूजा करायला। तर हे रवा लाडू वगैरे काल दिनेशने बनवले, पण त्याला सेप तितका व्यवस्थित आलेला नव्हता, तर मी परत आणखीन एक वेळा रवा लाडूला सेप दिला आणि डब्यात भरून ठेवलेला आहे। भाकरी वगैरे बनवले, पूर्ण स्वयंपाक झाला, पूजा हे झालेली आहे आणि मी इकडे घेतलेला आहे रवा लाडू खायला। तर बघू शकता इकडं किती छान मऊसूत हे झालेले आहे, जसं की तोंडात टाकताच पिळगळणारे आणि घरच्या तुपात बनलेले आहे। तर टेस्ट खूप छान आहे याला। तर इकडे मी हे लाडू खायला घेतलेले आहे। तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण रवा लाडू खायला। तर रवा लाडू खाऊन झालेला आहे। त्या पुढची कामं म्हणजे खूप सारी यावेळेत पडलेली आहेत, म्हणजे कपडे वगैरे मशीनला लावायचे। टावेल मात्र जिकडला तिकडे ठेवलेले असतात, तर टावेल पण हाडकू घालते, म्हणजे आता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे ना इथंच मशीनवरतीच मी टावेल हे टाकलेले आहेत, म्हणजे थोडेफार ओले असतात, तर फॅनच्या हवेनं हे व्यवस्थित हाडकले जातात। तिकडे साडी वगैरे मी अशी ठेवली होती, ते पण मला धुवायला घ्यायचे, म्हणजे हे कपडे वगैरे आहेत तिकडे ठेवलेले असतात, दिनेशचे असतात, यांचे असतात, माझे असतात, सगळे कपडे मी जमा करत आहे। आणि अगोदर इकडे मशीनला कपडे लावते, कपडे धुवायचं काम होत राहील
तोपर्यंत मी किचनची कामं माझी आवरायची आहेत आणि खूप सारी कामं यावेळी पेंडिंग आहेत. म्हणजे मी जसं म्हणलेलं आहे तुम्हाला 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लाल मिरची पावडर वाटून आलेली आहे, ते पण मला भरायचे आहे. म्हणजे 3-4 दिवस झाले फक्त विचारच करत आहे आणि काहीतरी एक्स्ट्राची कामं दुसरी निघाली किंवा किचनमध्ये जास्त कामं लागली की त्या दिवशी मात्र वेळ कुठं जातो समजत नाही आणि ते एक्स्ट्राची कामं माझी होत नाही. पण आज काही नाही, आज ते मला मिरची पावडर वगैरे भरायचं आहे. डबे अगोदर क्लीन करून घेते, थोडा वेळ उन्हाला ठेवते, मगच मिरची पावडर भरणार आहे. कारण मिरची पावडर जास्त प्रमाणात आहे, 5 ते 6 किलो ही मिरची पावडर आहे. तर डबे अगोदर क्लीन करून उन्हाला ठेवूनच त्यामध्ये भरणार आहे, म्हणजे खराबी होणार नाही. तर इकडं कपडे सगळे मशीनला लावलेले आहेत, लिक्विड टाकलेलं आहे आणि फर्स्ट मोडवरती मी मशीन चालू केलेली आहे. तर निवांत कपडे धुवत राहतील, कारण आपले कपडे मिक्स असतात, त्यामध्ये फक्त कॉटनच किंवा फक्त पॉलिस्टरच राहत नाही, सगळे दररोजचे कपडे मिक्स असतात. त्यामुळे मी फर्स्ट मोडवरती करते, म्हणजे व्यवस्थित कपडे धुले जातात. तर इकडे ही काजू करी आणखी थोडीशी राहिलेली आहे, बघू शकता तुम्ही. जेव्हा मी बनवली ही कढईवरून बनवलेली होती आणि इतकी टेस्टी बनलेली आहे की सगळ्यांचं पोटभर जेवण झालेलं आहे. आणि जी थोडीफार राहिलेली आहे ते मी छोट्या पातेल्यामध्ये काढून ठेवलेली आहे. आणि जितके भांडी झाले होते सगळे क्लीन करून घेतले आणि जी बाकीची कामं आहेत ते सगळे आवरले दिवसभरात. तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. आणि मी आणखीन एक इकडं सामान घेतलेले किचनसाठी, म्हणजे हे पॅन घेतलेला आहे. खूपच छान याची क्वालिटी, याचा लुक तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर आहे. तर आज मी या पॅनमध्ये बनवत आहे मेथीची भाजी. म्हणजे मॉर्निंगचा स्वयंपाक तर झालेला आहे, फक्त मला आता दुपारच्या जेवणामध्ये काहीतरी भाजी बनवायची होती. तर मेथीची भाजी तर आणून ठेवली आहे. प्रत्येक वेळी मी डाळ टाकून वगैरे बनवत असते, पण आज मी अशा पद्धतीने भाजी बनवत आहे. म्हणजे डाळ टाकली ना सुकी भाजी आपण बनवतो आणि छान पण बनते ती. पण बाबांना जगलच थोडासा प्रॉब्लेम, म्हणजे दात नाही येत ना, त्यामुळे ते व्यवस्थित त्यांना जेवण करता येत नाही. थोडीशी सैल अशी ग्रेव्हीदार भाजी असली ना त्यांना जेवण करता येतं. आणि ही जी मेथीची भाजी मी बनवत आहे ग्रेव्हीदार बनणार आहे आणि सगळ्यांना आवडणारी, म्हणजे लहान असो मोठे असो सगळ्यांना आवडेल. टिफिनला वगैरे देण्याचं आपल्याला खूप मोठं टेन्शन येतं की काय भाजी द्यायची दररोज. तर अशा पद्धतीने बनवून द्या, लहान असो मोठे असो सगळ्यांना आवडेल. तर चला आता पटकन भाजी बनवून घेऊ. तर हे नॉनस्टिकी पॅन आहे, यामध्ये चिटकायची करपायची किंवा कच्ची राहण्याची कसलीही भीती नाही. खूप छान भाज्या बनतात यामध्ये. हे पॅन आपल्या किचनमध्ये असलंच पाहिजे. तर इकडं पॅन मी गरम करायला ठेवलेले आहे. यामध्ये मी मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2 चमचे मी बेसन घेतलेलं आहे, 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. या तिन्ही वस्तू मी व्यवस्थित भाजून घेतल्या आणि गॅस बंद केलेला आहे, कारण हे पॅन जाड आहे आणि जास्त वेळ गरम राहतं. तर थोडाफार कच्चेपणा असला ते पण व्यवस्थित भाजला जाईल. तर एक वेळा मी परतून घेतलेला आहे. आणि इकडे ही मेथीची भाजी मी अगोदरच निवडून ठेवलेली आहे. तर मेथीची भाजी बारीक चिरून घेऊया आणि मेथीची भाजी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. म्हणजे तेल वगैरे टाकण्याची काही गरज नाही, कारण नॉनस्टिकी पॅन आहे, यामध्ये बिन तेलाची भाजी पण खूपच छान आणि टेस्टी बनते. तर इकडे मेथीची भाजी मी चिरून घेतलेली आहे आणि थोडंसं मी लसूण घेतलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आतमधून कट करायच्या अशा पद्धतीनं. आणि हे लसूण जे आहे ना 3-4 पाकळ्या आपल्याला ठेचून या भाजीमध्ये टाकायचं आहे आणि या तिन्ही वस्तू व्यवस्थित आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत. मी विचार केला की या पॅनमध्ये अगोदर काहीतरी स्वीट बनवूया, पण स्वीट बनवा किंवा भाजी बनवा, जी रेग्युलर आपल्या भाज्या आहेत ते पण खूपच छान आणि टेस्टी बनतात यामध्ये. तर इकडे मी लसूण आणि हिरवी मिरची यामध्ये टाकलेली आहे आणि या पॅनमध्ये जे मसाला भाजलेला आहे ते मसाला मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि याच पॅनमध्ये मेथीची भाजी फ्राय करून घेऊया, म्हणजे बिन तेलाची. तेल वगैरे टाकण्याची काही गरज नाही आहे. तरी सगळं मी छोट्या मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे आणि थोडंसं गार होण्यासाठी मी ठेवलेलं आहे. गार झाल्यानंतर आपल्याला वाटण करायचं आहे, तोपर्यंत इकडे आपण भाजीची तयारी करू. तर हे पॅन मी क्लीन करून घेतलं आणि याच पॅनमध्ये मेथीची भाजी आणि यामध्ये 3-4 पाकळे लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकलेले 2. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता तेल वगैरे मी काहीच टाकलेलं नाही, अशीच भाजी आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये जे लसूण टाकलेलं आहे, मिरची टाकली, याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो. तर अगोदर वाटलं की भाजी पॅनमध्ये बसणार नाही आहे, खूप जास्त दिसत होती, पण जसं मी परतत गेले ना तशी भाजी एकदम थोडीशी झालेली आहे. तर बघू शकता इकडं सगळी भाजी मी भाजून घेतलेली आहे आणि इकडं मसाला पण हा छान गार झालेला आहे. तर काही मसाला वाटून घेऊ आणि पटकन भाजी बनवून घेऊ. तसं तर आज थोडासा लेट झालेलाच आहे, म्हणजे विचार केला की आज जे स्वयंपाक बनलेला आहे त्यावरतीच होईल आता भाजी वगैरे बनवू नये. पण ही भाजी 3-4 दिवस झाले मी निवडून ठेवलेली होती आणि ठेवल्या ह्याचा कलर चेंज होत होता, कारण अशा पालेभाज्या ना 3-4 दिवस ठेवलं तर त्याचा रंग चेंज होतो. आणि मेथीच्या भाजीमध्ये 1-2 पिवळी पानं पण झालेली होती, म्हणजे जसं पालक आहे, मेथीची भाजी, अशा पालेभाज्या ना 1-2-3 दिवस ठेवल्या तरी, फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण थोडंसं त्याचा कलर चेंज होतोच. तर पालेभाज्या अगोदर बनवायच्या आणि जे दुसऱ्या भाज्या आहेत ते 1-3-4 दिवस टिकतात फ्रीजमध्ये, पण पालेभाज्या राहणार नाहीत, म्हणून म्हटलं अगोदर आज ही मेथीची भाजीच बनवूया. तर इकडं आलं आणि लसूण मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि इकडे 2-3 मी टमॅटो पण घेतलेले आहेत, एक कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा. आणि तोपर्यंत इकडे मी पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. हे पॅन ना छान जाड आहे, त्यामुळे गरम व्हायला थोडासा वेळ लागतो. तर इकडे मी फुल गॅसवरून पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. जोपर्यंत पॅन गरम होत आहे तोपर्यंत मी इकडं कांदा चिरून घेतलेला आहे. सगळ्या वस्तू मी एकदम बारीक बारीक इकडं
चिरून घेतलेल्या आहेत आणि तोपर्यंत पॅन पण गरम झालेले आहेत. आता पटकन भाजी करायला घेऊया. तर पॅनमध्ये मी फक्त 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की बिन तेलाची भाजी पण या पॅनमध्ये खूप छान बनते. ना चिटकायची भीती आहे, ना करपायची, ना कच्चे राहण्याचं काही टेन्शन आहे. एकदम सोप्या पद्धतीने आणि खूपच छान स्वयंपाक यामध्ये बनतो. तिकडे थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये मी 2 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडतडलं की यामध्ये अद्रक आणि लसणाचे तुकडे टाकलेले आहेत. परतून घेऊ. हलकासा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि टमॅटो पण संगसंग चिरायचे आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं की थोडासा लेट झालेला आहे मला, तर संगसंगच मी हे कामं करत आहे. आणखी मसाला पण मला वाटायचा आहे. म्हणजे ज्या दिवशी लेट होतं ना त्या दिवशी घाई गडबड खूप असते आपल्याला. आणि कसं असतं ना, आज नाही यांना फोन लावण्याची मला गरजच नाही. दररोज टिफिन मी भरून ठेवते आणि यांना 2-3 वेळा फोन लावते की टिफिन भरलेला आहे, घेऊन जावा, जेवण करा, पण येत नाहीत. पण ज्या दिवशी भाजी वगैरे मला बनवायची आहे, मला थोडासा लेट झाला की मग ते वेळेच्या अगोदरच येतात. फोन लावण्याची गरज नाही आहे, असं आहे. त्यामुळे ही जी कामं आपली मागं पडतात ना ते अगोदर करून घ्यायच्या, कारण आपला वेट कोणी करत नाही, सगळ्यांना रेडी लागतं. तिकडं अद्रक आणि लसूण थोडंसं परतल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. कांदा जोपर्यंत भाजत आहे तोपर्यंत मी इकडे टमॅटो पण चिरून घेतलेले आहेत, मसाला पण वाटलेला आहे. बघू शकता कांद्याचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर यामध्ये टाकूया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे, 1 ते 1.5 चमचा धना पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेला आहे. परतून घेऊ. आता टाकूया यामध्ये टमॅटो. तर इकडं 2 टमॅटो मीडियम साईजचे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, पूर्णपणे टाकले आणि परतून घ्यायचं आहे. आणि टमॅटो टाकलं की समोर मीठ टाकायचं, म्हणजे टमॅटो खूप लवकर विरघळला जातो, छान सॉफ्ट होतो. तर मीठ टाकलेली चवीपुरतं परतून घेऊया आणि थोडा वेळ झाकून ठेवूया, म्हणजे टमॅटो छान सॉफ्ट होईल. तर इकडे मी छान परतून घेतलेला आहे, थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे. आणि ताक पण मला करायचं आहे, तर संग इकडे ताक बनण्यासाठी दही वगैरे मी सगळं काढून घेतलेलं आहे. तर इकडे बघू शकता टमॅटो पण छान सॉफ्ट झालेला आहे, एक वेळा परतून घेतला. आता टाकूया यामध्ये मसाला, म्हणजे शेंगदाणे आणि बेसन तेल जे भाजण केलेलं आहे ते पण मसाला टाकून आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. आणि इकडे मी संग दही घेतलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये आणि रवीनं हलवून घेतलेलं, म्हणजे जे रोजचं ताक असतं ना त्यामध्ये साय वगैरे नसते, फक्त दही असतं. कारण साय मी वेगळी करून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि 8 दिवसाला एक वेळा मी लोणी काढत असते मिक्सरला. पण हे रोजचं जे ताक बनतं ते रवीनंच मी बनवत असते, कमी वेळात बनतं. तर इकडं मसाला टाकलेला आहे, मी परतून घेतलेला आहे. बघू शकता इकडं मसालाही थोडा वेळ मी भाजून घेतला. आता टाकलेले पाणी. तर इकडं गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यानं भाजीला टेस्ट तर छान येतो आणि कुठेही भाजीची प्रोसेसिंग थांबत नाही. तर पाणी टाकून मी परतून घेतलेलं आहे, थोडा वेळ छान मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवलेलं आहे. याला एक उकळायचा वेट करूया आणि मग टाकायचं यामध्ये मेथीची भाजी. पण मला ही ग्रेव्ही थोडीशी थिकच वाटत होती, तर आणखी थोडंसं गरम पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे आणि भाजी टाकून छान मिक्स करून घेऊ. आणि भाजी झटपट म्हणून तयार झालेली आहे, जास्त वेळ लागणार नाही यामध्ये. आणि इकडं संग ताक पण बनलेलं आहे. अगोदर तर फक्त दही मी रवीला म्हणजे हलवून घेतलेली रवीनं, नंतर मी पाणी टाकलेलं आहे, आणखी थोडा वेळ हलवून घेतलेला आहे. ताक खूप आवडतं, तर ताक प्यायला घेतलेले, म्हणजे आता गरमीचे दिवस आहेत ना, छान असं गारगार ताक प्यावं असं वाटतं आणि चांगलं पण असतं. तर ताक पिऊन झालेलं आहे. आता एक वेळा बघूया भाजीला. तर भाजीला मी एक वेळा मिक्स करून घेतलेला आहे. आता टाकूया यामध्ये ही मेथीची भाजी आणि छान परतून घेऊ, म्हणजे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने भाजी बनलेली आणि जास्त वेळ लागणार नाही. आणि मेथीची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे, जसं आपण डाळ टाकून बनवतो किंवा आपण डाळ फ्राय बनवतो त्यामध्ये पण मेथीची भाजी ॲड केली जाते. पण अशा पद्धतीने कधी करून बघा, खूपच छान टेस्टी भाजी बनून तयार होते. तर इकडे मी थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे. बघू शकता भाजीची जी ग्रेव्ही आहे खूपच थिक झालेली आहे. तर आणखीन थोडंसं मी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. छान मिक्स करून घेऊ, कारण आपण यामध्ये बेसन टाकलेले, त्यामुळे ही भाजी गार झाल्यानंतर थिक होते, म्हणून मी थोडंसं पाणी जास्तच टाकलेलं आहे. इथं छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. तिकडच्या बनवून मी ठेवलेला आहे तडका पॅन. यामध्ये मी 1 चमचा तेल घेतलेला आहे, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि नंतर मी इकडं थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हा तडका आपल्याला या भाजीमध्ये ओतायचा आहे. खूपच छान टेस्टी भाजी बनून तयार झालेली आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला भाजी कशी वाटली. तर एकदम छान अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. यांच्यासाठी टिफिन भरलं आणि तोपर्यंत कपडे पण इकडं धुवून झालेले आहेत. तर अगोदर मी कपडे उन्हाला टाकते, थोडेसे जास्तच कपडे मी मशीनला लावलेले होते. तर बाय बाय, टेक केअर.